दिशेकडे असतं. आपल्या दरबारातील पिंड जरी आपण बघितली तरी सुद्धा त्या पिंडीचं टोक उत्तर दिशेकडे आपल्याला बघायला मिळेल. परंतु फक्त आणि फक्त महाकाल असे असतात की त्यांच्या पिंडीचं टोक हे उत्तर दिशेकडे नसून दक्षिण दिशेकडे असतं. आणखी महाकाल हे कालाचे सुद्धा काल आहे. त्यांचा कालावरती विजय, त्यामुळे त्यांच्या पिंडीचं टोक हे दक्षिण दिशेकडे असतं आणि दक्षिण दिशा ही यमराजांची आणि पितरांची दिशा असते. त्या दिशेवरती विजय महाकालांचा आहे म्हणून त्यांच्या पिंडीचं टोक हे दक्षिण दिशेकडे असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपले 3 लोक आपल्या सर्वांना माहित असतील, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळलोक. स्वर्गलोकामध्ये 7 लोक वरती असतात, त्यांना भूत भूत श्वास आपण म्हणतो. पाताळलोकाचे सुद्धा 7 लोक खाली असतात. आपण जर कधी 12 ज्योतिर्लिंगाचं स्तोत्र आपण जर वाचलं, आकाशे तारके लिंग, वरती 7 लोकांना बॅलन्स करण्यासाठी ताराचे लिंग वरती असतं. खालच्या पाताळ लोकांच्या 7 लोकांना बॅलन्स करण्यासाठी हाटकेश्वर लिंग खाली पाताळात असतं. परंतु पृथ्वीला बॅलन्स करण्यासाठी, पृथ्वीचा समतोल राखण्यासाठी जर कोणतं ज्योतिर्लिंग असेल तर ते म्हणजे महाकाल आहे. पूर्ण पृथ्वीच्या मध्यभागावरती जर ज्योतिर्लिंग कोणतं असेल तर ते महाकाल आहे. पूर्ण पृथ्वीचा सेंटर जर कोणत्या ज्योतिर्लिंगाने धरला असेल तर ते महाकाल आहे.